बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा उमेदवार ठरला असल्याची माहिती समोर आली आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या बारामती पोटनिवडणूक लढणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये ही पोटनिवडणूक लढण्यावरती एकमत झालंय। बारामती विधानसभेची प्रारूप मतदार यादी 10 मार्चला प्रसिद्ध होईल आणि यानंतर कोणत्याही क्षणी निवडणुकीची घोषणा होऊ शकते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा देखील निवडणूक बिनविरोध करण्यावरती भर असेल। दरम्यान याचवरती शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया। अर्थातच विरोध होईल। दादाच्या नंतरचं हे इलेक्शन आहे, अर्थातच म्हणजे महाराष्ट्र तेवढा नक्कीच सुसंस्कृत आहे अशा बाबतीत। त्यामुळे माझ्या मनात तीळ मात्र शंका नाहीये की ती निवडणूक ही बिनविरोधच होईल। निवडणूक लागते या संदर्भात तुमची काय भूमिका? बघू, या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही महाविकास आघाडीची सगळी मंडळी एकत्र बसून चर्चा करू आणि अशा प्रकारची भूमिका जाहीर करू। पवार परिवारातला एक व्यक्ती म्हणून, बारामतीमध्ये माझा जन्म झाला आहे म्हणून, तिथला एक नागरिक म्हणून आणि या महाराष्ट्राचा एक नागरिक म्हणून मला एवढंच वाटतंय की जर सुनेत्रा काकी तिथं आमदारकीसाठी या निवडणुकीमध्ये उभा राहत असतील तर ती निवडणूक ही बिनविरोधच त्या ठिकाणी झाली पाहिजे। यासाठी सगळ्यांनीच, आमच्या पक्षालीसुद्धा आणि इतर पक्षांनीसुद्धा त्या बाबतीत त्या ठिकाणी पुढाकार घेतला पाहिजे। या निवडणुकीमध्ये, या पोटनिवडणुकीमध्ये म्हणजे काकींना, सुनेत्रा काकींना बिनविरोध करतील असं मला वाटतं। पण अजूनपर्यंत माझ्या पक्षापर्यंत मी पोचलेलो नाही। पक्षाला न बोलता न विचारता हे स्टेटमेंट या ठिकाणी दिलं, प्रोटोकॉल तोडल्यामुळे मी माझ्या पक्ष प्रमुखांचं त्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।